नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 9वा विषय मराठी, त्यामधील पाठ 10वा यंत्रांनी केले बंड। या पाठाचे लेखक आहेत भालवा केळकर। तर आज आपण यंत्रांनी केले बंड या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे फरक सांगा, आणि फरक सांगण्यासाठी प्रश्न दिला आहे यंत्राद्वारे केली जाणारी कामे आणि माणसांद्वारे केली जाणारी कामे यामध्ये आपल्याला फरक लिहायचा आहे। तर पहिले आपण यंत्राद्वारे केली जाणारी कामे लिहूया। ती आहेत नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे, घरातला हिशोब ठेवणे, बँका वगैरे कचेरीतील कामे, पुस्तक छपाई इत्यादी ही आहेत यंत्राद्वारे केली जाणारी कामे। आता दुसऱ्या तक्त्यामध्ये आपण लिहूया माणसाद्वारे केली जाणारी कामे। ती आहेत स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर इमारतीची स्वच्छता आणि मुलांना सांभाळणे ही आहेत माणसांद्वारे केली जाणारी कामे। अशा प्रकारे आपण यंत्राद्वारे केली जाणारी कामे आणि माणसांद्वारे केली जाणारी कामे यामध्ये फरक सांगून हा प्रश्न पूर्ण करता येतो। प्रश्न दुसरा आहे पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात। खाली काही यंत्रांची नावे दिली आहेत आणि त्यासमोर आपल्याला ते यंत्राचं काय कार्य आहे ते तक्त्यामध्ये लिहायचं आहे। पहिलं यंत्र आहे रोबोफोन। तर रोबोफोन या यंत्राचं कार्य आहे फोन करणे व घेणे, फोन करणे व घेणे, फोन करायचा आणि आलेले फोन घ्यायचे, हे रोबोफोनचं कार्य आहे। दुसरं यंत्र आहे यंत्रमानव, आणि यंत्रमानवाचं कार्य आहे कार्यालयीन कामे। यंत्रमानव काय करतो? कार्यालयात जी काही कामे आहेत ती कामे करतो। आणि त्यानंतरचं यंत्र आहे सह्याद्री। तर सह्याद्री या यंत्राचं काम आहे कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे, कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे हे सह्याद्री या यंत्राचं काम आहे। अशा प्रकारे आपण पाठात जी काही यंत्रे आली आहेत त्या यंत्राची कार्य लिहून दिलेला तक्ता पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकीती। प्रश्न पुन्हा एकदा वाचते, दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकीती। तर उत्तर, यंत्रे ही किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही। आणि दुसरं भाकीत आहे यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाही। ही काय केली आहेत? दीपकने केलेली भाकीते आहेत। प्रश्न चौथा आहे खालील शब्दांची विशेषणे विशेष्य शोधा व लिहा। ज्या ठिकाणी उद्गार हा शब्द आहे तिथे त्या चौकोनमध्ये उद्धट हा शब्द आपल्याला लिहायचा आहे। यंत्र, यंत्र या शब्दासमोर लिहायचं आहे अमानुष। हुबेहूब, हुबेहूब या शब्दासमोर लिहायचं आहे नक्कल। आणि परिपूर्ण, परिपूर्ण या शब्दासमोर लिहायचं आहे मनोव्यापार। उद्गार, उद्धट, यंत्र, अमानुष, हुबेहूब, नक्कल, परिपूर्ण, मनोव्यापार। प्रश्न पाचवा आहे खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहेत, आपल्याला ते योग्य प्रकारे जुळवायचे आहेत। तर पहिली जोडी आहे हकालपट्टी करणे। हकालपट्टी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो हाकलून देणे, म्हणून हकालपट्टी करणे एक याची जोडी लागते ईशी, हाकलून देणे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे स्तंभित होणे। स्तंभित होणे याची जोडी लागते ब गटामधील अशी, आश्चर्यचकित होणे। स्तंभित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे चूर होणे। चूर होणे याची जोडी लागते ब गटातील ईशी, चूर होणे म्हणजे मग्न होणे, गुंतून जाणे। आणि चौथी जोडी आहे अ गटात आहे वठणीवर आणणे। वठणीवर आणणे याची जोडी लागते ब गटातील आशी, वठणीवर आणणे म्हणजे योग्य मार्गावर आणणे। अशा प्रकारे दिलेल्या वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या आपण
योग्य प्रकारे जोड्या जुळवल्या आहेत. प्रश्न 6वा आहे, खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्यय घटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा. खाली काही शब्द दिले आहेत. ते शब्द आहेत अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन. ही काही पाठात आलेली शब्द आहेत. या शब्दांचा आता आपल्याला उपसर्ग घटित व प्रत्यय घटित असे वर्गीकरण करायचे आहे. तर उपसर्ग घटित शब्द आहेत अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार आणि प्रतिदिन. हे आहेत उपसर्ग घटित असलेले शब्द. आता आपण लिहूया प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द आहेत भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्त, गावकी आणि दगाबाज. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांची आपण उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द यामध्ये काय केलं आहे, वर्गीकरण केलं आहे. प्रश्न 7वा आहे स्वमत. आणि स्वमत मध्ये अ आहे, तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा. तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? एखादं उदाहरण देऊन आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर, प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतीत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा, तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्य ही अचाट आहे, म्हणजे खूप मोठे आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे, भरपूर प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घर बसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात. अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदाहरण खाणी, अंतराळाने यंत्राच्या फायद्यांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले कामे यंत्रे उत्तम रीतीने पार पाडतील हे खरे, पण सांगितलेलं काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का? केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का? इत्यादी प्रश्नाची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत, ती माणूसच देऊ शकतो. यामुळे आपल्या मताने तरी यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकत नाही, हे आपल्या उदाहरणातून स्पष्ट होते. स्वमत मध्ये आ आहे, मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर. कल्पनाचित्र रेखाटा. उत्तर, यंत्राची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांनी झपाट्याने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवाची निर्मिती सुद्धा तितक्याच झपाट्याने वाढू लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवयच जडली. शेती, दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा, कॉलेज वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय, घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामे सुद्धा यंत्रमानवाकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली. या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्या वेळामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रचणे सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवाचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धी सुद्धा यंत्रमानवाचा वापर करू लागला. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. माणसे राहिली बाजूला आणि यंत्रमानवामधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवामधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवाची समिती स्थापन केली. या सगळ्यातून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले, ते म्हणजे करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला. हे आहे, मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर. हे काय केलंय आपण, एक
कल्पना चित्र रेखाटलं आहे, अशी एक प्रकारची कल्पना केली आहे. आता आहे भाषाभ्यास. आणि भाषाभ्यास मध्ये आहे खाली दिलेली उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा. त्यामध्ये पहिला आहे दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागा तुही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उसा शांत वेचुनी गुंफुनी. हे उदाहरण आहे. या उदाहरणातला भाव समजून घेतल्यानंतर त्यातून व्यक्त होणारा रस आहे शृंगार रस. आता दुसरं उदाहरण आहे जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले, तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. या उदाहरणातला भाव समजून घेतल्यानंतर त्यातून व्यक्त होणारा प्रगट होणारा रस आहे करुण रस. करुण म्हणजे दया, तो रस आहे करुण रस. तिसरं उदाहरण आहे लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता, अति आक्रोशे, रडते केविलवानी, भेटेन नहू महिन्यांनी. या उदाहरणाचा भाव समजून घेतल्यानंतर त्यातून प्रगट होणारा रस आहे वीररस. कोणता रस आहे? वीररस. आता चौथं उदाहरण आहे ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळही, ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळही, शिशी तोंड अति अमंगळ असे, आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरून हे, त्यातून ही हेरडे. या उदाहरणाचा भाव समजून घेतल्यानंतर त्यातून प्रगट होणारा रस आहे बिभत्स रस. पाचवं उदाहरण आहे आम्ही कोण म्हणून काय पुसता, दातात वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही, का आमचा पाहिला. या उदाहरणातून व्यक्त होणारा रस आहे हास्यरस. आता सहावं आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. हे उदाहरण वाचल्यानंतर त्यातील भाव समजून घेतल्यानंतर त्यातून प्रगट होणारा रस आहे अद्भुत रस. आता सातवं उदाहरण आहे ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भुले बडबडती, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. या उदाहरणातून प्रगट होणारा रस आहे भयानक रस. सातवं उदाहरण आहे पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ, हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकास दे करटी भूपात्रती, झाड खट्टखट तुझे खड्डग क्षुद्रा, धडधड फोड तटरुद्र ए चहूकडे. हे उदाहरण समजून घेतल्यानंतर त्यातून प्रगट होणारा रस आहे रौद्र रस. आता उदाहरण 9 आहे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. या उदाहरणातून प्रगट होणारा रस आहे शांत रस. अशा प्रकारे आपण 9 रसांचा उदाहरणासहित अभ्यास केला आहे. अशा प्रकारे आपण पाठ 10वा यंत्रांनी केले बंड या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल